नमस्कार, मी सचिन भोसले सर्वांना विनंती करतो की आपले पीएमटी चे रेट वाढलेले आहेत, तुमच्या बसचे रेट वाढलेले आहेत, बस पासचे रेट वाढलेले आहेत. ते बस स्टॉप जर तुम्ही बघताल तर एकदम अस्वच्छ बस स्टॉप आहे. हे स्वच्छ पाहिजे, इथं गुटखा बिटका धुकलेला नाही पाहिजे. याच्यामध्ये सीसीटीव्ही लावली पाहिजे, रात्रीच्या लाईट चालू झाल्या पाहिजे, जास्ती बस मिळाल्या पाहिजे आणि तिकीटचे दर कमी झाले पाहिजे. यासाठी उद्या आंदोलन आहे स्वारगेटला. तर सर्वांना सांगा, आई वडिलांना सर्वांना, की उद्या स्वारगेटला आंदोलनला 11 वाजता यावे. नमस्कार बाबा, आपण कुठल्या रहिवासी? मुंबईचे. तर तुम्हाला कशी सुविधा वाटली इथली आणि मुंबईची, तुम्ही काय सांगणार? मुंबईमध्ये बसचा रेट कमी आहे. मुंबईमध्ये रेट बसचा कमी आहे, इकडे जास्त आहे. अच्छा. म्हणजे इथं आता 20 रुपये तिकीट झालेले आहे, धानोरी ते विश्रांतवाडी. तर तेवढंच अंतर मुंबईमध्ये किती रुपये होतं? 5 रुपये तिकीट होतं. अच्छा, म्हणजे एवढी भयंकर परिस्थिती आहे. भाऊ, आपण काय सांगणार? हे रेट बीट वाढलेलं आहे, याच्यावरती तुम्ही काय बोलणार? रेटमुळे तर भयंकर आम्हाला त्रास झालेला आहे. हा, आणि हे रेट कमी केले पाहिजेत आणि व्यवस्थित सुधारली पाहिजे. रिअलिटी स्वच्छ झाली पाहिजे, स्वच्छ झाली पाहिजे. कारण रिअलिटी स्वच्छ झाली पाहिजे, रात्रीच्या लाईट आले पाहिजे, लाईट आले पाहिजेत. कारण का लेडीजला भयंकर त्रास होतो याचा. हा, लेडीजला. कारण रात्री भिकारी वगैरे झोपतात झोपतात. लेडीज येणार, कचरा आणून टाकतात इथं. कचरा आणून टाकतात. सीसीटीव्हीची गरज आहे, नाही का? सीसीटीव्हीची गरज आहे. म्हणजे हे बस स्टॉप सगळे स्वच्छ झाले स्वच्छ पाहिजे, झाले पाहिजेत यादाच्या बस मिळाल्या पाहिजे नागरिकांना, आणि पैसे कमी करायला पाहिजे. तिकीटचे दर कमी केलं पाहिजे. तर नागरिकांचं असं मागणं आहे की बाबा तिकीटचे दर कमी केलं पाहिजे. हे बस स्टॉपची अवस्था, हे बस स्टॉप स्वच्छ पाहिजे, चांगले पाहिजे. तुम्ही जर पैसे घेत असाल तर त्या पैशाचा चांगला मोबदला पण दिला पाहिजे. पीएमटी हे फक्त काय तुम्हाला फायद्यासाठी नाही खोललेलं, हे पीएमटी हे नागरिकांच्या सेवेसाठी खोललेलं आहे. तर सर्वांना विनंती आहे की उद्या आंदोलनला स्वारगेटला सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे. धन्यवाद, आभारी आहे.